Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge and today's lecture we are studied in the customer relationship management point electronic customer relationship management features. Okay, so first let's see meaning of electronic customer relationship management, meaning of ECRM. Electronic customer relationship management provide for interaction between business, customers and its employee through web based technologies. मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं ECRM हा सिस्टम किंवा सॉफ्टवेअर हा वेबशी रिलेटेड आहे, वेबसाईटशी रिलेटेड आहे. ओके, ऑनलाईन आपण बघतोय. सो वेब बेस्ड टेक्नॉलॉजी, the process combine software, hardware, process and management. Commitment towards supporting enterprise customer relationship management business strategies. Okay. Then electronic customer relationship management is motivated by internet access through various platforms. Okay, listen carefully. Electronic customer relationship management is motivated by internet access through various platforms and devices such as laptop, mobiles, desktop, PCs, etc. Okay. Then an effective electronic customer relationship management system track a customer's history through multiple channels, creates and maintains creates and maintains an analytical database and optimize a customer relation. Then business that implement an electronic customer relationship management solution are able to align their process around technology to effectively deliver high quality experience across all channels. A typical electronic customer relationship management strategy involves collecting customer information, transaction history, contact information. It then analyzes the customer's characteristics to give a transactional analysis consisting of the customer's profile and effective electronic customer relationship management increase the efficiency of the process as well as improve the interaction with customers and enables business to customize products. बघा, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर वेबसाईटशी रिलेटेड आहे. ओके, इन शॉर्टमध्ये लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर किंवा सिस्टम हा कशाशी रिलेटेड आहे, तर हा वेबसाईटशी रिलेटेड आहे. आता बघा, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये किंवा या स्ट्रॅटजीमध्ये काय इन्व्हॉल्व्ह होत असतं, तर कस्टमर्सची बेसिक इन्फॉर्मेशन जी असेल ती यामध्ये कलेक्ट होत असते. ओके, कस्टमर्सची बेसिक इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जात असते किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकता, स्टोअर केली जात असते. ओके, कस्टमर्सची बेसिक इन्फॉर्मेशन इथं स्टोअर केली जात असते, कलेक्ट केली जात असते. मग त्यामध्ये कस्टमरचा प्रोडक्ट परचेसिंगचा डाटा असेल, कस्टमर्सचे पर्सनल डिटेल्स असतील किंवा प्रोडक्ट कस्टमर्सनी प्रेझेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स परचेस केलेत आणि त्याचबरोबर त्यांनी पास्टमध्ये कोणते प्रोडक्ट्स परचेस केले होते, हा सर्व डाटा इलेक्ट्रॉनिक CRM सॉफ्टवेअर किंवा सिस्टम हा स्टोअर करून ठेवत असतो बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. ओके,
ओके, बघा, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमरचा बेसिक डाटा इथं स्टोअर केला जात असतो, कलेक्ट केला जात असतो, इन्व्हॉल्व केला जात असतो. त्याचबरोबर कस्टमर्सनी कोणते प्रोडक्ट परचेस केलेस, कोणत्या वेळेला प्रोडक्ट परचेस केलेले आहेत तो सुद्धा डाटा इथं काय केला जात असतो, स्टोअर केला जात असतो. त्याचबरोबर कस्टमर्सने जे प्रोडक्ट्स परचेस केलेले आहेत त्या प्रोडक्ट्सची पर्सनल डिटेलसुद्धा इथं स्टोअर केली जात असते वेबसाईट थ्रू. ओके, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त फोकस केलेला आहे कस्टमर्सला ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात, कस्टमर्सला जे काही प्रोडक्ट्स प्रोव्हाइड केले जातात त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट जनरली इन्क्लूड अँड इलेक्ट्रॉनिक सेल्स प्लॅटफॉर्म. ओके, ECRM मध्ये जनरली इलेक्ट्रॉनिक सेल्स प्लॅटफॉर्म जे असतील, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट थ्रू असेल किंवा वेगवेगळ्या ॲप थ्रू प्रोडक्ट सेलिंग करणं हे जास्तीत जास्त इथं यूज केलं जातं. ओके, देन कस्टमर्स कॅन ॲक्सेस वेब बेस्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टम. बघा, देन टू ट्रॅक देअर ओन ऑर्डर्स, identify the nearest store or find the answer to a question. Whichever medium the customer uses, company can quickly identify the individual's essentials, background information such as location, recent purchase, and payment status. All this information help to improve customer services and satisfaction. Okay. Then electronic customer relationship management solution together multiple channels of communications including live chat, emails, web-based frequently asked question. The idea is that customer can choose the way they want to do business with company. The company can modify the way of service according to customers' need. In a short, ECRM facilitates personalized service to the customers. बघा, अगोदर तुम्हाला सांगितलं की ECRM मध्ये ECRM कशाशी रिलेटेड आहे, तर टोटली सगळं कशाशी, वेबसाईटशी रिलेटेड आहे. ओके, वेबसाईटशी रिलेटेड म्हणजेच काय, तर कस्टमर्सला ज्या काही प्रोडक्ट्स हे सेल केले जात असतात, सर्व्हिसेस सेल केल्या जातात त्या वेबसाईट थ्रू केल्या जात असतात. त्याचबरोबर कस्टमरला जर काही प्रोडक्ट्सबद्दल क्वेरी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कस्टमर्सच्या काही एक्सपेक्टेशन असतील आपल्या कंपनीकडून, किंवा कस्टमर्सला जर काही सजेशन द्यायचं असेल, तर कस्टमर्स काय करत असतो, ज्या कंपनीचं प्रोडक्ट परचेस केलं जातं त्या कंपनीच्या वेबसाईट असतात, त्या वेबसाईटवरून परचेस केलं जातं प्रोडक्ट, आणि त्या वेबसाईटवरती कमेंट थ्रू किंवा मॅसेज करून कस्टमर्स आपले सजेशन, आपल्या क्वेरीज, आपले प्रॉब्लेम्स त्यांना शेअर करू शकतात. ओके, त्याचबरोबर काही मोठ्या नामांकित कंपन्या असतील, जसं की याहो नावाची एक कंपनी आहे, जी की त्यांचे नंबर्स ऑफ कस्टमर्स जरी असले तरी ईच अँड एव्हरी कस्टमर बरोबर पर्सनल रिलेशन ती मेंटेन करत असते. आता पर्सनल रिलेशन मेंटेन करणं म्हणजे प्रत्येकाला तर कॉल करून विचारू शकत नाही की तुम्हाला आपल्या कंपनीचं प्रोडक्ट कसं वाटलं, तुम्ही यूज केला त्याचा, तुम्ही फुल्ली सॅटिस्फाईड आहात का फुल्ली डिससॅटिस्फाईड आहात. ओके, असं प्रत्येक कस्टमरला तर विचारू शकत नाही. त्यासाठी काय केलं जातं की कंपनीचे काही सोशल मीडियावरती अकाउंट्स काढलेले असतात किंवा सोशल मीडियाचे काही पेजेस असतात त्या कंपनीचे, त्या पेजेसवरती त्या कंपनीचे कस्टमर्स जे असतात ते कंपनीला फॉलो करत असतात. ओके, आणि त्या पेजेसवरती कस्टमर्स हे आपले काही सजेशन असतील, प्रॉब्लेम्स असतील, क्वेरीज असतील, एक्सपेक्टेशन्स असतील, ते काय करत असतात, कंपनीला शेअर करत असतात. आणि ईच अँड एव्हरी कस्टमर्सला कंपनी ही कमेंट थ्रू मॅसेज करून रिप्लाय देत असते. बघा,
ज्या वेळेला आपण एखाद्या कंपनीला आपलं प्रॉब्लेम शेअर करत असतो आणि जर आपल्याला आन्सर त्या कंपनीकडून मिळालं नाही तर त्या ठिकाणी कस्टमर काय होतो, डिससॅटिस्फाईड होतो, आपण काय होतो, डिससॅटिस्फाईड होतो. ओके. परंतु ज्या वेळेला आपण एखादा प्रॉब्लेम किंवा एखादी क्वेरी किंवा एखादा सजेशन एखाद्या कंपनीला सांगत असतो कमेंटमध्ये, आणि जर आपल्याला त्यांचा रिप्लाय जर येत असेल, पॉझिटिव्ह रिप्लाय येणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्याला पॉझिटिव्ह रिप्लाय येत असेल तर नक्कीच कस्टमर्स हे फुल्ली सॅटिस्फाईड असणार आहेत. ज्या वेळेला आपले कस्टमर हे फुल्ली सॅटिस्फाईड असतात त्यावेळेला आपले नंबर्स ऑफ कस्टमर इथं ॲटोमॅटिकली इन्क्रीज होत असतात. ज्या वेळेला नंबर्स ऑफ कस्टमर्स आपले इन्क्रीज होतील त्यावेळेला डेफिनेटली आपला सेल हा इन्क्रीज होणार आहे. ज्या वेळेला आपला सेल हा इन्क्रीज होणार आहे त्यावेळेला ॲटोमॅटिकली आपली बिझनेस ऑर्गनायझेशन प्रॉफिटमध्ये असणार आहे. आणि ज्या वेळेला जास्तीत जास्त प्रॉफिट आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनला होईल त्यावेळेला नक्कीच आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा गुडविल जो असणार आहे तो कसा असणार आहे, इन्क्रीज असणार आहे, सगळ्यांपेक्षा जास्त असणार आहे. ओके. लक्षात घ्या, ECRM सॉफ्टवेअरचे आपल्याला फीचर्स बघायचे. त्या अगोदर आपण बघतो ECRM म्हणजे काय किंवा ECRM मध्ये नक्की काय काय येत असतं. ECRM सॉफ्टवेअर हा पूर्ण वेबसाईटशी रिलेटेड आहे. ओके. जे काय असेल ते ऑनलाईन असतं. यामध्ये प्रोडक्ट सेलिंग असेल, त्याचबरोबर कस्टमर्सला दिले जाणारे सजेशन्स असतील किंवा कस्टमर्स बरोबर जे काही कम्युनिकेशन केलं जात असेल, पर्सनल रिलेशन हे मेंटेन करण्यासाठी. पर्सनल रिलेशन मेंटेन करणं म्हणजे ECRM सॉफ्टवेअर बिझनेस ऑर्गनायझेशन अँड त्यांचे जे कस्टमर्स असतील यांच्यामध्ये असणारं पर्सनल रिलेशन हे मेंटेन करण्याचं काम करत असतो. बघा, आपल्या कस्टमर्स बरोबर ज्या वेळेला आपण आपलं जे रिलेशन असतं कस्टमर्स बरोबर ज्या वेळेला आपण मेंटेन करत असतो ते मेंटेन करायचं म्हणजे तात्पुरतं मेंटेन करायचं का, तर नाही, ते लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग मेंटेन होणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला कस्टमर बरोबर रिलेशन हे स्ट्रॉंग अँड लॉंग टर्मसाठी मेंटेन केलं जात असतं त्यावेळेला ते कस्टमर्स आपल्याला इन अ फ्युचरमध्ये नक्कीच प्रॉफिट मिळवून देत असतात. ओके. त्यासाठी नामांकित अशा काही मोजक्या कंपन्या आहेत की त्या काय करतात, कस्टमर्स बरोबर पर्सनल रिलेशन मेंटेन करत असतात. म्हणजेच महिन्यातून एक तरी मेसेज किंवा ईमेल हा कस्टमर्सला विचारला जात असतो. ओके. त्यांची पॉलिसीच आहे की प्रत्येक महिन्यामध्ये एक तरी मेसेज किंवा ईमेल हा कस्टमरपर्यंत गेला पाहिजे. मग ज्या वेळेला एखादी कंपनी नवीन आपले प्रोडक्ट्स लॉन्च करत असते, नवीन प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणत असते, त्यावेळेला ईमेल थ्रू, मेसेज थ्रू काय केलं जात असतं, त्या कंपनीचे जे लॉयल कस्टमर्स असतील त्या लॉयल कस्टमर्सना त्या मेसेजमधून, ईमेलमधून नवीन प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ती दिली जात असते. त्याचबरोबर ECRM मध्ये जे काही आपले प्रोडक्ट्स कंपनीचे असणार आहेत ते ऑलरेडी त्या वेबसाईटवरती शो ऑफ होत असतात, अवेलेबल असतात. ओके. त्याबरोबर ज्या प्रोडक्ट्सला आपल्या जास्तीत जास्त डिमांड आहे किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचं एखादं प्रोडक्ट असतं ते जास्त फेमस असतं. ओके. ज्या प्रोडक्ट्सला जास्तीत जास्त डिमांड आहे ते प्रोडक्ट सुद्धा तिथं शो ऑफ होत असतं. म्हणजे जितक्या जास्त प्रमाणात क्राऊड म्हणजे जितक्या जास्त प्रमाणात कस्टमर्स हे आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतील तितका जास्तीत जास्त फायदा हा बिझनेस ऑर्गनायझेशनचा असो. कारण जितक्या जास्त प्रमाणात लोक आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतील, कस्टमर्स आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतील, तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात इन्फॉर्मेशन ही त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त कस्टमर्सपर्यंत पोहोचत असते. आणि ज्या वेळेला जास्तीत जास्त कस्टमर्सपर्यंत आपली इन्फॉर्मेशन प्रोडक्ट्सची पोहोचत असते, जर आपल्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली असेल, फीडबॅक जो कस्टमर्स जे काही कस्टमर्स आपले प्रोडक्ट यूज करतात ते प्रोडक्ट यूज करून हॅपी असतील, त्या प्रोडक्ट्सचा असणारा पॉझिटिव्ह फीडबॅक बघून आपले प्रोडक्ट्स हे जास्तीत जास्त सेल होत असतात. ओके. कारण जर दुसऱ्याने फीडबॅक जो दिलाय जो पॉझिटिव्ह असेल तर ते बघून दुसरा कस्टमर्स काय करत असतो, प्रोडक्ट हा परचेस करत असतो. त्यासाठी कस्टमर्सकडून येणारा फीडबॅक जो असेल इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये तो पॉझिटिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. आता कस्टमर्सना फीडबॅक केव्हा मागितला जात असतो, ज्या वेळेला आपल्या कंपनीचे कस्टमर्स हे सॅटिस्फाईड आहेत का डिससॅटिस्फाईड आहेत हे पाहिलं जातं, हे चेकआउट केलं जातं किंवा हे फाइंड आउट करायचं असतं. त्यावेळेला कस्टमर्सकडून कंपनी काय करत असते, बिझनेस ऑर्गनायझेशन काय करत असते,
तर कस्टमर्स कडून आपल्या प्रोडक्ट्स बद्दल असणारा फीडबॅक हा कलेक्ट करत असते. म्हणजेच आपले प्रोडक्ट यूज करून, आपलं ब्रँड यूज करून कस्टमर रियालिटीमध्ये किती प्रमाणात हॅपी आहे किंवा तो अनहॅपी आहे, सॅटिस्फाईड आहे का डिससॅटिस्फाईड आहे, हे कंपनीनं जाणून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला कंपनी आपले कस्टमर्स आपल्या प्रोडक्ट यूज करून फुल्ली सॅटिस्फाईड आहेत की नाहीत हे जाणून घेत असते, फाइंड आउट करत असते, त्यावेळेला जर आपले कस्टमर्स फुल्ली सॅटिस्फाईड नसतील तर त्याच्या मागे रिझन काय आहेत, ओके, आणि त्याच्यावरती आपण काही चेंजेस करू शकतो का, काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का, याच्याकडे फोकस करणं कंपनीनं अतिशय आवश्यक आहे. आता बघा, तुम्हाला काय सांगितलंय, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचे तुम्हाला काही फीचर्स बघायचे. आता आपल्याला इथं 5 किंवा 6 फीचर्स असणार आहेत. ओके, 5 किंवा 6 फीचर्स इथं असणार आहेत. सो त्यामध्ये पहिलं फीचर आहे कस्टमर मॅनेजमेंट. पहिलं फीचर आहे कस्टमर मॅनेजमेंट. अतिशय महत्वाचं आहे कस्टमर मॅनेजमेंट असणं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. दुसरं फीचर आहे नॉलेज मॅनेजमेंट. तिसरं फीचर आहे अकाउंट मॅनेजमेंट. इथं तिसरंच झालं, इथं चौथं पाहिजे आकडा इथं. ओके, नंबर इथं चौथा पाहिजे. सो तिसरं आहे अकाउंट मॅनेजमेंट. 4 इज केस मॅनेजमेंट. ओके, 4 इज केस मॅनेजमेंट. 5 इज back end integration, and 6 number feature is reporting and analysis. Okay, reporting and analysis. So काय सांगितलंय, कस्टमर मॅनेजमेंट प्रोव्हाइड ऍक्सेस टू ऑल कस्टमर इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग इन्क्वायरी स्टेटस अँड करस्पॉन्डन्स. काय सांगितलंय, प्रोव्हाइड ऍक्सेस टू ऑल कस्टमर्स इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग इन्क्वायरी स्टेटस अँड करस्पॉन्डन्स. बघा, जी काही आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असणार आहे ती कस्टमर्स पर्यंत प्रोव्हाइड करणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी कस्टमर्सचं मॅनेजमेंट करणं अतिशय आवश्यक आहे. ओके, बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. कारण कोणताही कस्टमर्स आपल्याकडून सुटला नाही पाहिजे. ज्या वेळेला आपल्या एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनचे नवीन प्रोडक्ट्स हे मार्केटमध्ये लॉन्च होत असतात, त्यावेळेला नवीन प्रोडक्ट्सला अतिशय गरज असते. नवीन प्रोडक्ट्सला अतिशय गरज असते की कस्टमर्सनी जास्तीत जास्त ते प्रोडक्ट्सची डिमांड करावी. ओके, ज्या वेळेला कस्टमर्स ते नवीन प्रोडक्ट्सची जास्तीत जास्त डिमांड करतात, त्यावेळेला ते नवीन प्रोडक्ट्सला काहीतरी इमेज ही मार्केटमध्ये त्या प्रोडक्टची इमेज ही तयार होत असते. त्यामुळं कस्टमर मॅनेजमेंट करत असताना जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन ही इन्क्वायरी ही कस्टमर स्टेटसची असेल, जास्तीत जास्त कस्टमर स्टेटसची इन्क्वायरी तिथं होणं अतिशय आवश्यक आहे. त्या स्टेटसला धरून किंवा अकॉर्डिंग टू कस्टमर स्टेटस कस्टमरपर्यंत प्रोडक्ट इन्फॉर्मेशन जाणं अतिशय आवश्यक आहे. देन सेकंड, नॉलेज मॅनेजमेंट. इन द नॉलेज मॅनेजमेंट a centralized knowledge base that handles and share customer information. बघा, a centralized knowledge base that handle and share customer information. नॉलेज मॅनेजमेंट मध्ये सेम ॲट इज जे काही कंपनी किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन आपले प्रोडक्ट्स असतील त्याची वेबसाईटवरती इन्फॉर्मेशन देत असते. ती इन्फॉर्मेशन कस्टमरपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे. ओके, त्यासाठी जास्तीत जास्त कंपनीनं किंवा बिझनेस ऑर्गनायझेशननी कस्टमर्सवरती फोकस करणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी आपले नवीन प्रोडक्ट्स जर असतील त्याची इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे असेल हे करणं अतिशय आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला एखाद्या प्रोडक्टची अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट केली जात असते त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्या प्रोडक्टचा सेल हा इन्क्रीज होत असतो. त्यासाठी कस्टमरपर्यंत जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन शेअर होणं अतिशय आवश्यक आहे. देन थर्ड फीचर इज अकाउंट मॅनेजमेंट. इन द अकाउंट मॅनेजमेंट ॲक्सेस टू कस्टमर इन्फॉर्मेशन अँड history, allowing sales teams and customer services teams to function efficiently. Okay, to function efficiently. In the account management, access to customer information and history. Okay, allowing sales team and customer service team to function efficiently.
काय सांगितलंय, कस्टमर इन्फॉर्मेशन अँड हिस्ट्री ॲक्सेस. ओके, अकाउंट मॅनेजमेंटमध्ये जे काही आपले कस्टमर्स असतील त्यांची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितले, अगोदरच तुम्हाला सांगितले ECRM मध्ये काय केलं जात असतं. सेम पॉइंट काय केलं जातं ECRM मध्ये, तर कस्टमरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जात असते. कस्टमर्सची प्रोडक्ट हिस्ट्री, कस्टमरची प्रोडक्ट पर्चेसिंग हिस्ट्री जी असेल ती कलेक्ट केली जात असते. म्हणजेच कस्टमर्सने कोणते प्रोडक्ट परचेस केलेले आहेत आणि कोणते प्रोडक्ट परचेस केलेले नाहीत, किंवा कोणते प्रोडक्ट्स कधी परचेस केलेले आहेत, प्रेझेंटमध्ये कोणते प्रोडक्ट परचेस केलेले आहेत, पास्टमध्ये कोणते प्रोडक्ट परचेस केलेले आहेत, हा सर्व रेकॉर्डेड डाटा हा ECRM काय करत असतं, स्टोअर करत असतं किंवा रेकॉर्ड मेंटेन करत असतं. ओके, देन केस मॅनेजमेंट. In the case management, captures inquiries, escalates priority case and notifies management and unresolved issues. Capture inquiries, escalate priorities, case and notifies management, unresolved issues. काय सांगितलं, केस मॅनेजमेंटमध्ये ज्या काही केसेस असतील बघा, केस मॅनेजमेंटमध्ये ऑनलाईन आपलं चाललंय, ECRM वेबसाईटशी रिलेटेड आहे. त्यामध्ये कस्टमरच्या काही क्वेरीज असू शकतात, कस्टमरचे काही प्रॉब्लेम्स असू शकतात प्रोडक्ट्सबद्दल, किंवा कस्टमर्सचे प्रोडक्ट्सकडून आणखी एक्सपेक्टेशन असू शकतात, किंवा कस्टमर्सचे काही सजेशन असू शकतात आपल्या प्रोडक्ट्सबद्दल. ओके, लक्षात घ्या, कस्टमर्सचे प्रोडक्टबद्दल काही प्रॉब्लेम असू शकतात, काही क्वेरीज असू शकतात, किंवा कस्टमर्सचे काही सजेशन असू शकतात, किंवा एक्सपेक्टेशन असू शकतात. ओके, या केसमध्ये कस्टमर्सने जे काही आपल्या वेबसाईटवरती मेसेज थ्रू किंवा ईमेल थ्रू काय केलं असेल, मेन्शन केलं असेल, किंवा आपल्याशी कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला असेल, ही सर्व इन्फॉर्मेशन कॅप्चर करणं, याची इन्क्वायरी करणं मॅनेजमेंटनी अतिशय आवश्यक आहे. मॅनेजमेंट टीमनं जे काही कस्टमर्सचे प्रॉब्लेम्स असतील, क्वेरीज असतील, या रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथं केला पाहिजे. कस्टमरचे जे काही एक्सपेक्टेशन असतील, त्यांच्या नीड्स ॲक्च्युअलीमध्ये बघून त्या प्रोडक्ट्समध्ये इम्प्रूव्हमेंट करणं, त्या प्रोडक्ट्समध्ये चेंजेस करणं इथं अपेक्षित आहे. ओके, देन सेकंड, back end integration. Back end integration. In the back end integration, blend with other systems such as billing. Okay, listen carefully. Blend with other system such as billing, inventory and logistics through relevant inventory and logistics through relevant customer contact point such as websites and call center, such as website and call center. Back end. Okay, back end integration. In the back end integration, blends with other systems such as billing, inventory. Blends with other blends with other systems such as billing, inventory, and logistics through relevant customer contact points such as a website and call centers. बघा, बॅक एंड इंटिग्रेशन मध्ये काय सांगितलंय, ब्लेंड्स विथ अदर सिस्टम सच ॲज बिलिंग. ECRM ब्लेंड होत असतं
अदर सिस्टम बरोबर. म्हणजेच बिलिंगची जी सिस्टम असेल किंवा इन्व्हेंटरी असेल, बघा इन्व्हेंटरी जो काही मालाचा स्टॉक असेल किंवा लॉजिस्टिक्समध्ये जो काही मालाचा पुरवठा केला जात असेल, ओके, त्यामध्ये कस्टमर्स कॉन्टॅक्ट होणं अतिशय आवश्यक आहे. कस्टमर्सचं वेबसाईटवरती कॉन्टॅक्ट होणं अतिशय आवश्यक आहे. त्यानुसार कस्टमर्सना प्रोडक्ट्स प्रोव्हाइड केले जातात. त्याचबरोबर कस्टमर्सला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर कस्टमर्स हे त्या वेबसाईटवरती कस्टमर केअर म्हणून नंबर असतो किंवा कॉल सेंटरचा नंबर असतो, त्याच्यावरती सुद्धा कॉल करून आपले प्रॉब्लेम्स आपल्या क्वेरी तिथं कम्युनिकेट करू शकतात. ओके, back end integration. So these are 5 to 6 features. So last is reporting and analysis. Reporting and analysis. In the reporting and analysis, report generation on customer behavior and business criteria. काय सांगितलंय? रिपोर्ट जनरेशन ऑन कस्टमर बिहेवियर अँड बिझनेस क्रायटेरिया. बघा, रिपोर्टिंग अँड ॲनालिसिस मध्ये अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे रिपोर्टिंग अँड ॲनालिसिस. यामध्ये जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्यामधील ECRM थ्रू जे काही प्रोडक्ट्स हे सेल केले जात असतील, जितक्या प्रमाणात कस्टमर्स त्या वेबसाईटवरती किंवा जितका क्राऊड त्या वेबसाईटवरती असेल, जितके कस्टमर्स त्या वेबसाईटला फॉलो करत असतील, जास्तीत जास्त प्रमाणात प्रोडक्ट्स तिथून परचेस करत असतील, बाय करत असतील, त्या सर्व कस्टमरचं बिहेवियर कशा पद्धतीचं आहे, त्याचबरोबर त्या बिझनेसचा क्रायटेरिया कशा पद्धतीचा आहे, या सर्वांचं रिपोर्टिंग अँड ॲनालिसिस या पॉईंटमध्ये केलं जात असतं. आता कस्टमर बिहेवियर, माझ्या माहितीनुसार आपण एक पॉईंट बघितलाय, सेपरेटली लेक्चर बघितलंय आपण त्याचं, कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन. लक्षात घ्या, कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन या नावाचा तो पॉईंट असणार आहे. त्यामध्ये आपण कस्टमर्सच्या बिहेवियरचा, कस्टमरच्या वर्तणुकीचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो CRM मध्ये ते पाहिले. ओके, त्याच पद्धतीनं आपण बिझनेसचा क्रायटेरिया कशा पद्धतीचा असावा तेही त्या पॉईंटमध्ये आपण पाहिले. आता कस्टमरचा बिहेवियरचा अंदाज करायचा म्हणजे CRM मध्ये ऑफलाईन जर असेल, ऑफलाईन म्हणजे मार्केटमध्ये जाऊन जर कस्टमर प्रोडक्ट परचेस करत असतील तर तिथे जास्तीत जास्त प्रमाणात कस्टमरच्या बिहेवियरचा अंदाज बिझनेस म्हणला किंवा सेल्स म्हणला, सेल्स एक्झिक्युटिव्हला लावता येत असतो. ओके, परंतु आत्ताच्या ऑनलाईनच्या परिस्थितीमध्ये ECRM मध्ये जास्तीत जास्त कस्टमर्सच्या बिहेवियरचा अंदाज हा लावता येत नाही. कारण काही वेळेला कस्टमर्स हे जास्तीत जास्त प्रोडक्ट परचेस करून ती ऑर्डर कॅन्सल सुद्धा करू शकतात किंवा काही कस्टमर्स असतात की ते एखादं प्रोडक्ट परचेस करायचं, ते रिसीव करायचं, त्यानंतर 2 प्रोडक्ट परचेस करायचे, त्यातलं एक ऑर्डर कॅन्सल करायची. त्यामुळं कस्टमर्सच्या बिहेवियरचा अंदाज हा ECRM मध्ये जास्तीत जास्त लावता येणार नाही. ओके, ज्या वेळेला फेस टू फेस कस्टमर्स अँड सेल्स एक्झिक्युटिव्ह कम्युनिकेट करून प्रोडक्ट सेल्स करत असतात, प्रोडक्ट कस्टमर्स बाय करत असतो, त्यावेळेला जास्तीत जास्त प्रमाणात कस्टमर्सच्या बिहेवियरचा अंदाज इथं सेल्समनला लावता येत असतो. ओके, ओके, त्यासाठी तुम्हाला एकदा कस्टमर बिहेवियर प्रिडिक्शन हा पॉइंट चेकआउट करावा लागेल. त्यामध्ये आपण घेतलंय कस्टमर बिहेवियर म्हणजे काय किंवा कस्टमरच्या बिहेवियरचा स्टडी कशा पद्धतीने केला जातो किंवा कस्टमर बिहेवियरचा अंदाज कसा लावला जातो. कस्टमरच्या बिहेवियर वरून सेल्स एक्झिक्युटिव्ह ठरवत असतो की नक्की कोणत्या पद्धतीचं प्रोडक्ट हे कस्टमर्सला परचेस करायला आवडेल, कोणत्या पद्धतीचं प्रोडक्ट कस्टमर्स घेणार आहे किंवा कोणत्या पद्धतीचं प्रोडक्ट तो परचेस करेल, अगोदर कोणत्या पद्धतीचं प्रोडक्ट त्यांनी परचेस केलेलं आहे. सो कस्टमरच्या बिहेवियर वरून हा अंदाज इथं लावता येतो. कशामध्ये तर CRM मध्ये, ECRM आपण बघतोय, तर ECRM मध्ये कस्टमरच्या बिहेवियरचा अंदाज हा जास्तीत जास्त लावता येत नाही आपल्याला. ओके, त्यानंतर कस्टमर्स बिहेवियर बघा, ECRM मध्ये काय केलं जात असतं, कस्टमर्स ओघाने काय करतो, जास्तीत जास्त प्रोडक्ट परचेस करतो, परंतु त्यातील काही प्रोडक्टची ऑर्डर जी असते ती तो काय करतो, कॅन्सल करतो. आता बघा, एखादं प्रोडक्ट आज आपण परचेस केलं आणि
दुसऱ्या दिवशी जर आपण 2 प्रोडक्ट्स मागवले आणि त्या जर ऑर्डर आपण कॅन्सल केल्या तर त्याची कारणं काय असू शकतात? त्याची कारणं बऱ्यापैकी असू शकतात. त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असू शकतं की प्रोडक्टची क्वालिटी. त्यासाठी प्रोडक्टची क्वालिटी बेटर दॅन बेटर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट हे कस्टमर्सच्या समोर प्रेझेंट करत असते किंवा कस्टमर्सच्या समोर आणत असते, त्यावेळेला नक्कीच कस्टमर्स त्या प्रोडक्टला काय करत असतात? दाद देत असतात. ओके. नक्कीच काय करत असतात? कस्टमर्स ते प्रोडक्ट जास्तीत जास्त प्रमाणात बाय करत असतात, कारण क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट कस्टमर्सना मिळणं अतिशय आवश्यक आहे. क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट असणं जेणेकरून की आपले जे कस्टमर्स आहेत ते फुल्ली सॅटिस्फाईड व्हावे. ज्या वेळेला ऑनलाईन थ्रू, वेबसाईट थ्रू जे काही प्रोडक्ट सेल केले जातात त्यामध्ये जर क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स जर कस्टमर्सला मिळत असतील तर नक्कीच कस्टमर्स हे आपल्या ऑर्डर काय करणार नाहीत? कॅन्सल करणार नाहीत. ओके, गॅरंटेड कस्टमर्स आपली एकही ऑर्डर कॅन्सल करणार नाहीत, कारण जे प्रोडक्ट्स आपल्याला मिळत आहेत, जे प्रोडक्ट्स कंपनी आपल्याला, बिझनेस ऑर्गनायझेशन आपल्याला प्रोव्हाइड करते, ते प्रोडक्ट्स जर क्वालिटेटिव्ह असतील तर कोणताही कस्टमर्स आपले प्रोडक्ट्स म्हणजे कॅन्सल करणार नाही. ज्या काही ऑर्डर केल्या जातील त्या ऑर्डर कॅन्सल करणार नाही. ओके, त्यासाठी हा पॉईंट आहे रिपोर्टिंग अँड ॲनालिसिस अतिशय महत्त्वाचा आहे की बिझनेसचा क्रायटेरिया कशा पद्धतीनं आहे, आणि त्या पद्धतीनं बिझनेस हा वर्क करतो आहे का हे पाहणं याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, त्याचबरोबर कस्टमर बिहेवियर. मी तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये जास्तीत जास्त कस्टमरच्या बिहेवियरचा अंदाज सेल्स एक्झिक्युटिव्हला किंवा जे काही ते वेबसाईट ऑपरेट करत असतात त्यांना जास्तीत जास्त कस्टमर्सच्या बिहेवियरचा अंदाज इथं लावता येत नाही. तर कस्टमर्सच्या बिहेवियरचा अंदाज लावता येणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनला कस्टमर्सच्या बिहेवियरचा अंदाज लावता येतो त्यावेळेला नक्कीच ती बिझनेस ऑर्गनायझेशन सक्सेसमध्ये जात असते. ओके, आणि ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनला आपल्या कस्टमर्सला नक्की कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स हे परचेस करायला आवडतात किंवा कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स बाय करायला आवडतात हे त्यांना समजतं, ते फाइंड आउट करतात, त्यावेळेला नक्कीच तेच प्रोडक्ट काय केले जातात? त्या कस्टमर समोर शो ऑफ केले जातात किंवा प्रेझेंट केले जात असतात. ओके, सो लास्ट फीचर जे आहे तुमचं रिपोर्टिंग अँड ॲनालिसिस अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. एक्सप्लेनेशन तुम्हाला एक दोन लाईनमध्ये सांगितले, तुम्ही तुमच्या लँग्वेजनुसार एक्सप्लेनेशन याच्यामध्ये जास्त ऍड करू शकता, कमी करू शकता, ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता एक्सप्लेन केले त्या पद्धतीने. ओके, सो लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉनिक CRM बघतोय आपण, जे की पूर्ण वेबसाईटशी रिलेटेड आहे. जे काही प्रोडक्ट सर्व्हिसेस सेल केल्या जातील त्या पूर्ण वेबसाईटवरून केल्या जाणार असतात. सो कन्फ्यूज न होता CRM ची इन्फॉर्मेशन तुम्ही ECRM मध्ये लिहाल किंवा ECRM ची इन्फॉर्मेशन CRM मध्ये लिहाल, असं इथं होऊ शकतं. सो या पद्धतीने आपण काय बघितले? तुमचे 5 किंवा 6 इथं देअर आर 5 to 6 फीचर्स सांगितले तुम्हाला. सो फर्स्ट इज कस्टमर मॅनेजमेंट, सेकंड इज नॉलेज मॅनेजमेंट, थर्ड इज अकाउंट मॅनेजमेंट, 4 इज केस मॅनेजमेंट, 5 इज back end integration, and 6 is reporting and analysis. ओके, एक फीचर्स आपण चेकआउट केले व्यवस्थित. माझ्या माहितीनुसार मी अगोदर पण एका लेक्चरमध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला हे टायटल एक्सप्लेन केलेले होते, आता आपण ते डिटेल्समध्ये एक्सप्लेन केले. ओके, सो देन इव्हॅल्युएशनचा पॉईंट आपण बघितलाय. माझ्या माहितीनुसार तुमचा हा 4था टॉपिक जो असेल तो तिथं आज इथं संपतोय. या पॉईंटमध्ये आपण कोणते 4था टॉपिक आपण अगोदर घेतलाय, 3रा टॉपिक आपण मागं ठेवलाय. तर उद्यापासून आपण 3रा टॉपिक स्टार्ट करूया. यामध्ये CRM न्यू हॉरिझॉन, यामध्ये मिनिंग अँड डेफिनेशन्स आपण बघितल्यात इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा. देन ओरिजिन ऑफ टेक्नॉलॉजी फॉर CRM बघितले. त्याचबरोबर आपण इव्हॅल्युएशन सुद्धा बघितलंय. इव्हॅल्युएशन आपण 2 लेक्चरमध्ये बघितलंय. माझ्या माहितीनुसार जास्तीत जास्त इव्हॅल्युएशन एक्सप्लेन करत असताना ते 2 लेक्चर त्याचे इथं झालेले आहेत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण फीचर सुद्धा बघितलेत. देन आपण इलेक्ट्रॉनिक CRM ची प्रोसेस बघितली की जी 3 पॉईंटमध्ये तुम्हाला
प्रोसेस सांगितली आहे. ओके, अतिशय इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला केलं जाते. देन ॲडव्हान्टेजेस सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे ॲडव्हान्टेजेस सुद्धा पाहिलेत. त्याचबरोबर ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ॲप्लिकेशन सुद्धा इथं पाहिलेत आपण. त्याचनंतर काय झालं, ओके, ऍप्लिकेशन नंतर आपण डिफरंट लेवल्स बघितल्यात. आय थिंक कालच्या लेक्चरमध्ये आपण डिफरंट लेवल बघितल्यात इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या. त्याचबरोबर आपण प्रायव्हसी प्रिन्सिपल सुद्धा आपण इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे बघितलेले आहेत. सो आय थिंक चौथा टॉपिक हा आपला इथं क्लिअर झालेला आहे. माझ्या माहितीनुसार तुम्ही प्रत्येक लेक्चर बघून त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन केलेलं असेलच आणि हे आठी पॉईंट तुम्हाला इथं समजलेले असतील. ओके, so I think features is clear. Feature is clear. Okay. ओके, सो माझ्या माहितीनुसार तुम्हाला फीचर्स हे व्यवस्थित समजले असतील. ओके, इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केले. 5 फीचर आहेत. पहिलं फीचर आहे कस्टमर मॅनेजमेंट, सेकंड आहे नॉलेज मॅनेजमेंट, थर्ड आहे अकाउंटिंग मॅनेजमेंट, अकाउंट मॅनेजमेंट, 4 आहे केस मॅनेजमेंट, 5 आहे बॅक एंड इंटिग्रेशन, 5 आहे रिपोर्टिंग अँड ॲनालिसिस. ओके, देन इम्प्लिमेंटेशन ऑफ ECRM सिस्टम. बघा, ECRM सिस्टम हे इम्प्लिमेंट कशा पद्धतीने होत असतं इन बिझनेसमध्ये. काय सांगितलंय, when approaching the development and implementation of electronic customer relationship management, there are important considerations to keep in mind. Okay, काय सांगितले, इम्प्लिमेंटेशन ऑफ अँड ECRM electronic customer relationship management. When approaching the development and implementation of electronic customer relationship management, there are important consideration to keep in mind. Okay, then first point, define customer relationship. Okay, customer relationship आपण इव्हॅल्युएशन मध्ये हा पॉइंट चेकआउट केलाय. देन डेव्हलप अ प्लॅन, focus on customers. Okay, focus on customers, save money, service and support. Okay, save money, service and support. There are 5 points. 5 points मध्ये तुम्हाला CRM सिस्टमचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होतं हे तुम्हाला इथं एक्सप्लेन केलंय. ओके, सो फर्स्ट पॉइंट काय सांगितलं आहे, डिफाईन कस्टमर रिलेशनशिप. कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करणं, ECRM असो किंवा CRM असो, दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये कस्टमर रिलेशनशिप मेंटेन करणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला आपण कस्टमर्स आपले हे पर्सनल रिलेशन त्यांच्याबरोबर बिझनेस ऑर्गनायझेशन मेंटेन करत असते, त्यावेळेला ते कस्टमर्स नक्कीच बिझनेस ऑर्गनायझेशनला प्रॉफिट मिळवून देत असतात. ओके, सो काय सांगितलं, डिफाईन कस्टमर रिलेशनशिप, जनरेट a list of key aspects of your customers relationships and the importance of the relationship to your business. बघा, generate a list of key aspects of your customer relationship and the importance of this relationship to your business. And second point किंवा develop a plan, create a broad relationship management. Create a broad relationship management program that can be customized to smaller customer segment. A suitable software solution will help deliver this goal. Third, implementation
थर्ड काय आहे, फोकस ऑन कस्टमर्स. द फोकस शुड बी ऑन द कस्टमर्स. द फोकस शुड बी ऑन द कस्टमर्स, not the technology, any technology, not the technology, any technology, should have specific benefit, should have specific benefits in making customers' lives, either by improving support, lowering their administrative cost, or giving them reasons to shift more business to your company. Okay, to shift more business to your company. And for save money, focus on aspect of business, focus on aspect of your business that can contribute to the bottom line, whether it is through cutting cost or increasing revenue. Every capability you implement should have a direct measurable impact on the bottom line. Okay, then 5 point service and support. By tracking and measuring the diminishing of the relationship, organizations can identify their strengths and weaknesses in the relationship management program and continually fine tune it based on ongoing feedback from customers. बघा, आपण फीचर्स बघत होतो, तर आपण फीचर्स नुसते बघून थांबलोय का, तर नाही, आपण मिनिंग पाहिलंय. त्याचबरोबर सीआरएमचे इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होतं ते पाहिले. त्याचबरोबर आता बघूयात आपण सीआरएम वर्किंग कशा पद्धतीने करतं. सीआरएम वर्किंग कशा पद्धतीने करतं बघा. एकाशी रिलेटेड असणारे बाकीचे पॉईंट्स आपण व्यवस्थित स्टडी केले की आपल्याला नक्की पॉईंट काय आहे तो सुद्धा समजतो. त्यासाठी आपल्याला अचानक आपण हा पॉईंट घेऊ शकत नाही की इम्पॉर्टन्स ऑफ सीआरएम. त्यासाठी तुम्हाला सीआरएम म्हणजे काय हे माहिती असणं अतिशय आवश्यक असतं. ओके, देन वर्किंग ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. Working of electronic working of electronic customer relationship management. In today's world, customers interact with an organization via multiple communication channels. Okay, today's world, customer interaction with an organization multiple communication channels. बघा, आताच्या जगामध्ये कस्टमर्सला ऑर्गनायझेशनकडे बिझनेसकडे इंटरॅक्ट करण्यासाठी कम्युनिकेट केलं जातं. वेगवेगळ्या चॅनल थ्रू त्यांना कम्युनिकेट करून त्यांना इंटरॅक्ट केलं जातं आपल्या बिझनेसकडे, ऑर्गनायझेशनकडे. ओके, त्यामध्ये द वर्ल्ड वेब वाईड, ओके, WWW. देन कॉल सेंटर्स असतील, फील्ड सेल्स पीपल्स असतील. बघा, वर्ल्ड वाईड वेब तर आहेच, WWW तर आहेच. त्यानंतर कॉल सेंटर्स असतील. कॉल सेंटर थ्रू काय केलं जातं तर कस्टमर्सची कम्युनिकेशन करून कस्टमर्सना काय केलं जात असतं, इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यानंतर फील्ड सेल्स पीपल्स असतील. त्यानंतर डीलर्स अँड पार्टनर नेटवर्क्स. Many organizations also have multiple line of business. Many organizations also have multiple line of business that interact with the same customers. Then electronic customer relationship management system enables
customers to do business with the organizations the way the customers want anytime via any channels in any language or currency, and to make customers feel that they are dealing with a single unified organization that recognizes them every step of the way. Okay. And the CRM, the electronic customer relationship management system, does this by creating a central repository for customer records and providing a portal on each employee's computer system, allowing access to customer information by any member of the organizations at any time. Okay, at any time. Through this system, electronic customer relationship management gives you the ability to know more about customers, products, and performance results using real time information across your business. ओके, आपल्याला काय बघायचं होतं? फीचर